हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण एक खूप आपले जीवाभावाचे विषयावर बोलणार. प्रत्येकाला कधी ना कधी हा विषय येतो. जेव्हा आपले जवळची व्यक्ती आपल्याला दुखवते, अशा वेळी आपण तो विषय कसं विसरायचं किंवा डोक्यातनं काढून टाकायचं, हे एका काकांचा प्रश्न आहे. त्यांचं बघा, लग्नाला झाले असतील मला वाटते जवळजवळ 50 वर्ष वगैरे, आणि तरी अजून त्यांचे डोक्यात हा विचार जात नाहीये. ते म्हणतात, लग्न झाल्यावर त्यांना एक मुलगा 1.5-2 वर्षाचा होता आणि मुलगी काही महिना 2 महिन्याची असताना त्यांना असं काही कळलं, बायकोची अशी मोठी चूक त्यांना फसवलेल्याची. ते म्हणाले, माझ्या डोक्यातनं तो विषयच जाईना, आणि तरी ते तिला सोडलं नाही, वेगळं झाले नाही. म्हणजे ही 2 मुलं माझे डोळ्यासमोर होती. म्हणाले, मुलांची काय चूक आहे? तिचे चुकीसाठी मुलांनी कशाला भोगायला पाहिजे, म्हणून मी हे असं राहायचं ठरवलं. जगाचे दृष्टीनं आम्ही नवरा बायको म्हणून अजूनही एवढी वर्ष राहतो, पण आता त्या घटनेनंतर आम्ही खरं बघायला गेलं तर नवरा बायको राहिलेलो नाही. का म्हणजे मला तिनं माझी ती एवढी मोठी फसवणूक केलेली, माझे डोक्यातनं काही जात नाही, मी काही विसरू शकत नाही. आत्ता मी काय करू, हा त्यांचा प्रश्न आहे. हे बघा, प्रश्न खरंच अवघड प्रश्न आहे. त्यांचे जागी आपण उभा राहून बघितलं तर. आणि त्यांचं बरोबर आहे, ते का सोडलं नाही? ती 2 मुलं होती, त्यांचं काय होईल? आणि मुलांची काय चूक आहे? म्हणाले, मुलांची त्यात काही चूक नाही, मग ते मुलांना कशाला मी पनिशमेंट द्यायचं? म्हणून मी ठरवलं, ओके, मूव्ह ऑन करायचं. म्हणून आम्ही नवरा बायकोसाठी राहतो. पण सांगू का मॅडम, मला तो विचार, ती आठवण डोक्यातनं जात नाही. मी काय करू? म्हणाले. आज आता मुलीचं लग्न झाले, ती आनंदात तिचे सासरी आहे. मुलगा बेंगलोरला आहे, त्याचंही लग्न झाले. त्याची बायको बेंगलोरला असतात, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सर्व काही छान आहे. म्हणाले, कशाची काही कमतरता नाही, पण ही एक आठवण मला खात बसते. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा ते कधी बायकोला रागवत नाहीत, बोलत नाहीत, काही नाही. कामापुरतंच बोलणं, त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं बोलणं नाही. आता त्यांना ह्यातनं बाहेर पडायचं आहे. हो, तुम्ही बाहेर पडू शकता. हे वाटते तेवढं सोपं नाहीये, पण अशक्य पण नाहीये. अशक्य नाही. तुम्ही ठरवलं तर तुम्ही बाहेर पडू शकता. आणि कसं बाहेर पडायचं हे मी तुम्हाला सुचवते. ह्याचे प्रमाणे तुम्ही वागत जावा. प्रयत्न करावा लागेल, तुम्हाला बाहेर पडू शकता. पहिली गोष्ट म्हणजे वर्तमान काळात जगायला शिका. झालेला, होऊन गेलेला, 50 वर्षापूर्वी झालेला विसरून टाका. माइंडफुलनेस आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, म्हणजे ह्या क्षणात जगायचं. तसं ह्या क्षणात, वर्तमानात जगत राहावा. आणि एवढं झाल्यावर जी गोष्ट तुमचे मनाला खाते, ट्रिगर करते, सारखं आठवण देते, ते विचार मनातनं काढून टाका. ते विचार मनात आले तरी सांगा, गेट आउट, मला लक्ष द्यायचं नाही आता, मी विसरले, तर पास्ट आहे, मी पास्टमध्ये जगत नाहीये, मला पास्ट काही लक्षात ठेवायचं नाही म्हणा आणि विसरून जावा.
डोक्यातनं काढून टाका तो विषय. आणि चौथं खूप महत्वाचं म्हणजे क्षमा करा. ओके, बायको तशी वागली असेल, तिची चूक झाली, तिची चूकच आहे ती, पण तिला माफ करा. आणि हे माफ करणं, फॉरगिव्ह करणं कोणासाठी? तिचेसाठी नाहीये, तुमचेसाठी. तुम्हाला हा त्रास होतो का नाही, ते त्रासातनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे मन मोकळं करून मनानं छान निवांतपणे जगायचं आहे. म्हणून तेवढेसाठी तुम्ही तिला माफ करा. हे कशासाठी? हे हेल्पिंग अवरसेल्स. आपल्याला मदत करायची, लोकाला नव्हे, स्वतःसाठी. हिलिंग युअरसेल्फ म्हणतो. हे बघा, आपल्याला एकात जखम झाली, ती जखम आपण सारखं खाजवून उघडत राहिलो की जखम बरी होतीये का? नाही होत. मग काय करायला पाहिजे? तसंच सोडायला पाहिजे, विसरून जायला पाहिजे, हात लावायचं नाही ते जखमेला. मग ती जखम बरी होतीये, वाळून निघतीये. काळ सर्वावर उत्तम औषध आहे. काळा एवढा उत्तम औषध कुठेच नाहीये. टाइम प्लेज इट्स ओन रोल. त्यामुळे तुम्ही तर विसरून जावा, क्षमा करा तिला आणि ती गोष्ट विसरून जावा. बघा, तुम्हालाच किती असं मोकळं मोकळं वाटेल, खूप मोकळा वाटेल. होऊ देत म्हणावा, किती मोठी चूक झालेली असू देत तिची, मी तिला क्षमा केलं, मी तिला फॉरगिव्ह केलं, मी तिला माफ केलं, जाऊ देत. अहो, किती नाहीतरी एवढी वर्ष ती राबलेली आहे का नाही? तुमचे मुलांसाठी असेल, तुमची सेवा केलेली असेल, घरातलं केलेलं असेल, हे एवढं सगळं तिनं केलंय. एवढ्यासाठी तरी तिला माफ करा आणि विसरून जावा. एवढं केलात का नाही, तुमचं तुम्ही मनानं खूप खूप रिलॅक्स होता. पाहिजे ते काय करा, तुमचे रूममध्ये जावा, लिहून काढा सगळं. तिचं काही वर्तन होतं, तुम्हाला काही त्यातनं दुःख झालं तर लिहून काढा आणि सांगा, आय हॅव फॉरगिव्हन यू. मी तुला माफ केलेला आहे असं म्हणा आणि तो कागद फाडून टाका, कोणालाही दाखवू नका. मी तुला माफ केले मनाला सांगा आणि ह्याच्यापुढे तुझ्याबद्दल ती मी आठवण सुद्धा, त्या गोष्टीची आठवण ठेवणार नाही. आजपासून तू मला नवीन आहेस, नवीन व्यक्तीला मी भेटतो, नवीन व्यक्तीशी बोलतो, तसं मी वागणार आहे तुझ्याशी. तुझं पास्ट मला काही माहीत नाही. आजपासून तू कोरी पाटी आहेस. आजपासूनचं मी काय तर बघत राहणार आहे. म्हणून मनाला सांगा, नुसतं मनाला सांगायचं नाही, तसंच वागत जावा. हे बघा, तुम्हाला वाटते विसरता येत नाही, पण विसरणं शक्य आहे. हे काही अशक्य नाहीये, खूप सोपं आहे. हे तुम्ही करू शकता. मनानं ठरवा आणि बघा, तुम्ही आनंदानं राहू शकता, त्यांनाही आनंदानं तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे प्रेझेंटमध्ये राहावा, पास्ट सगळं विसरून जावा आणि एकदम नवीन प्रकारे राहावा. अच्छा, हॅव ए गुड डे.